सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कल्याणची कन्या या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर जस्ट मी आता उठली आणि फ्रेश होऊन आली आहे आणि आता मैत्रिणी पण येणार आहेत घरी. खूप जणांचे फोन येऊन गेलेत आणि आज आहे राणीची मेहंदी आणि फटाफट आता आपण काहीतरी करूया कामं, पोहे वगैरे नाश्ता एकदम पोटभर करूया आणि त्याच्यानंतर मेहंदी काढण्यासाठी मैत्रिणी येणार आहेत किंवा एक बाई रेडी केलेली आहे मी, ती एक मैत्रीण ती येणार आहे. आता बघू, ती आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन. बापरे, खूप गडबड चालू आहे आणि आता दुपार झाली, बघू शकता तुम्ही किती ऊन आहे आणि कंटाळा आला आहे खूप. काहीतरी लस्सी पिऊ अशी वाटते. बघू आता थोड्याने बाहेर गेल्यानंतर आम्ही लस्सी पिऊ. आणि माझ्या मैत्रिणी पण आल्या आहेत, नाशिकच्या काही माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत, तुम्हाला मी दाखवते. त्या बघ कशा लपत आहेत, हे बघा, हे दाखव ना चेहरा. तर त्या खूप लाजत आहेत, ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवू. खूप म्हणजे खूप लाजत आहेत. ठीक आहे, इट्स ओके, कोणाकोणाला नाही आवडत, पण ते थोड्या वेळाने येणार ब्लॉगमध्ये. तर आता फटाफट आत्या पण ओरडते की फटाफट आवरा, कारण जेणेकरून खूप लेट होतो आहे आणि आत्ता वाजलेत किती वाजलेत, आता वाजलेत 2. तर आम्ही आता फटाफट आवरतो आणि तुम्हाला दाखवतोच आम्ही काय काय करतो. तर चला राणी, हात दाखवू दोन्ही पण. काढून झालेली आहे, मागे काढायची बाकी आहे. तर मी आश्विनीला बोलते तुम्हाला काढून दे, तर ती बोलली हो नंतर काढून देते. एक हात झालेला, एक हात बाकी. आता नवरीची मेहंदी चालू आहे, तुम्हाला मी दाखवलंच की कुठपर्यंत मी तिची मेहंदी काढून झालेली आहे. आणि आता बाहेरचं आम्हाला मेहंदीचं डेकोरेशन करायचं, त्यामुळे आम्हाला जायचं आहे आश्विनीच्या घरी, कारण तिच्याकडे सगळं डेकोरेशनचं सामान आहे. तर आता मी पहिलं घ्यायला जातो आणि काय काय नाही ते शोधतो आणि घेऊन आल्यानंतर तुम्हाला आम्ही डेकोरेशन दाखवूच आम्ही काय काय करतो. चला अश्विनीच्या घरी आणि तुम्हाला मी अश्विनीचं घर दाखवते. चला, आणि इथं अशाच प्रकारे सगळीकडे असे रो हाऊस आहेत, तुम्हाला दाखवू. चला आता आपण अश्विनीच्या घरी जाऊया आणि सगळं डेकोरेशनचं काय काय सामान आहे ते आपण कलेक्ट करूया. सगळ्याचे तोरणं होते ते घेऊन झालेले आहेत आणि लाईटिंग घेऊन झालेले आहेत आणि हा पिशवीत बसत नव्हते पण त्यामुळे हातात घेतलं. आता आम्ही चाललो घरी. चला, आमच्या घरी पुलाव भात बनवणार होतो पण तो कॅन्सल झाला आणि आता मी काकूकडे आलो आहे पुलाव भात बनवायला. काकूची रिॲक्शन काय नव्हते, काकू म्हणाले ठीक आहे चालेल बनवा म्हणून. आणि आता इथे रुपाली कोथिंबीर निवडते आणि तिने कांदा कापलेला इथे ऑलरेडी. परत हे सगळं कांदा, टोमॅटो आणि बटाटे सगळे कापलेले. काय म्हणते त्रिणे, काय तुझं नाव? हाय, तुझं नाव काय म्हणालीस? त्रिवेणी. तिचं खरंच खूप छान नाव आहे. ॲक्च्युली त्रिवेणी हे कोणतरी मालिका आहे. कोणती मालिका आहे का? हसते की खूप लाजते, तर ठीक आहे. आणि आमची आशू इकडे ते बघा काय फ्लावर आणि पळाली बघ कशी. सो हॅलो फ्रेंड्स, मी रेडी झालेली आहे आणि माझ्या मैत्रिणी पण तिकडून येत आहेत आणि तुम्हाला जो डेकोरेशन केलेलं तो दाखवलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. तर मी तुम्हाला पहिले डेकोरेशन दाखवते, बघा कसं अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान डेकोरेशन केलं आहे, सगळ्यांनी हेल्प केली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांची हेल्प म्हणजे कोणाकोणाची तुम्हाला दाखवते मी. तर ही छोटा चेतन, तिचं नाव काय? लीना. ही लीना आहे. हाय कर लीना. हाय. आणि ही आपली ती लपत होती ना तेव्हापासून, तर तीच आहे आपली आशू. हाय. आणि मी तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर खूप छान डेकोरेशन केलं आहे. इथे ब्राईडचं झालेलं आहे फोटो स्टेशन. आणि आता ती जो मेन होता ब्राईडचा लेहंगा वगैरे मेहंदीचा, तर ती घालायला गेली आहे. आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच. आणि भरपूर रील्स वगैरे काढायचे आहेत आणि ते तुम्हाला दाखवणार रील्स कोणकोणते आहेत ते. आणि इंस्टाग्रामला जाऊन बघा आणि खूप मजा येणार आहे. आता बघा तुम्हाला दिसेल. आणि हे आत्याचं आहे घर आणि रो हाऊस आहे. आणि इथं बघतो आता नेमकी काय करते आत्या, बघते. ठीक आहे. चला, तुम्हाला हेच पण सांगायचं की बऱ्याच मुली याच्यामध्ये डान्स पण करणार आहेत आणि डान्स पण खूप छान छान मुलींनी घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवेल पुढे नेमके डान्स कोणते घेतले. तर ब्राईड जी होती ती ड्रेस चेंज करून आलेली आणि जो हा मेन लुक होता तो ती चेंज करायला गेलेली. आणि आता थोडी हेअरस्टाईल चालू आहे. हेअरस्टाईल झाल्यानंतर जे आमचे सगळे होते ज्वेलरी आहे जे मेहंदीच्या वेळेस घालतात ते सगळं घालणार आहे.
आणि आशू पण तिला खूप हेल्प करते. तर ब्राईडला बघून घ्या तुम्ही. दुसरे नाही का? हाय कर राणी. हाय, माझी मेहंदी तर निघून चालली पण हाय. अशा प्रकारे नवरदेवच्या साईडनी फोन केलेला आहे तुम्हाला. हा नाशिकलाच होतो उद्या चाललो. फोन केलेला आणि ती बोलते मस्त आणि सुंदर दिसते ॲक्च्युली वेगवेगळी वेळ केल्यानंतर. चालू द्यायचं. हो चालेल. त्या प्रकारे जी नवरीची जी आई आहे ना ती पण तसून आली. असं नवरीची मम्मी आहे ना ती लटून आलेली आहे म्हणजे तयारी करून आली. तुम्हाला दाखवते कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी दिसते. आणि तिची मैत्रीण आहे का बोल ना. हाय. आणि तिची मैत्रीण पण आली ती तुम्हाला दाखवते. ही बघा ही तिची मैत्रीण आहे आणि ही माझी आत्या आहे. तर आता मी फोटो सेशन करून घेतो नवरीसोबत आणि नवरीचा आणि आईचा मायलेकीचा फोटो सेशन करतोय आणि तुम्हाला बघा. आमची काकू जी आहे ती खूप कंटाळलेली आहे. ती असा विचार करते अरे चला लवकर घरी झोपायचं आहे. आणि आत्याने आमची मेहंदी काढली आहे. आशूने काढून दिली मेहंदी. ही बघा ही आर्टिस्ट आणि ही पण आमची ताईच आहे. या समोरच्या घरात राहते. हाय कर. हाय. आणि हा तिचा मुलगा आणि एक छोटा घाटकोपरच्या मावशी पण आणि एक आमच्या घाटकोपराच्या मावशी पण आलेल्या आहेत मेहंदी अटेंड करण्यासाठी. हाय मावशी. तर आजचा हा स्पेशली ब्लॉग मेहंदीसाठी होता आणि मेहंदीचा पूर्ण कार्यक्रम अटेंड झालेला आहे आणि सगळ्या लोकांनी डान्स वगैरे केलेले ते मी कॅप्चर पण केले आहेत आणि मी ते व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. आणि खूप मजा आली आणि मला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि सगळ्या सख्या मैत्रिणी खूप छान आहेत, खूप क्यूट आहेत, खूप हेल्पफुल आहेत. तर हा असंच सपोर्ट. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि भरभरून मला प्रेम द्या. आणि आता वाजलेले आहेत लिटरली 12:30 आणि आता आम्ही फटाफट आवरतो आणि घरी जातो. खूप कंटाळा आला आहे, खूप सकाळपासून दमलो ॲक्च्युली. तर बाय.